एक माणूस आहे ज्याला फटकावावं असं ऑडियन्सला निश्चित वाटत असणार हा सिनेमा बघत असताना, आणि त्याला मी बेदम मारते आणि ते ऑडियन्सना खूप आवडणार आहे. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज माझ्यासोबत एक अशी अभिनेत्री आहे जिच्या डान्सचे आणि ॲक्टिंगचे तुम्ही चाहते तर आहात. आता एका नव्या भूमिकेत ते तुम्हाला दिसेल, पण त्याचबरोबर तिच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा ती एक नवी भूमिका प्ले करते, ती म्हणजे तिच्या आईची. नुकत्याच 2 गोंडस जुळ्या मुलींना तिने जन्म दिला आहे आणि तरीसुद्धा तितकीच फिट दिसणारी क्रांती रेडकर माझ्यासोबत आहे. खूप स्वागत तुझं राजश्री मराठीमध्ये. थँक्यू सो मच. सगळ्यात आधी म्हणजे खूप छान दिसतेस तू. थँक्यू. कशी आहेस? म्हणजे पोस्ट प्रेग्नन्सी आज तुला बघतोय आणि 2 गोंडस मुलींना तू जन्म दिला आहेस. कशी लाईफस्टाईल कशी आहे सध्या? आय थिंक इट्स व्हेरी हेक्टिक. रात्रीची झोप होत नाही ऑब्व्हियसली, आणि म्हणूनच आज मी थोडीशी उशिरा पण पोचले आहे, थँक्स टू द ट्रॅफिक ऑल्सो. पण या हेक्टिक आहे आणि ट्विन्सना सांभाळणं खूप कठीण आहे. कारण एकच मूल असल्यावर मी काही आयांना बघते की अरे प्रेग्नन्सी अँड डिलिव्हरी सो टफ आणि लॅक्टेशन पिरियड इज सो टफ, आणि त्याच्यात जर 2 असतील तर यू कॅन इमॅजिन. बट इट्स गुड फन, कारण की यू आर ऑलवेज विथ अ बेबी. कारण की एका बेबीला जरी दुसऱ्याने कोणीतरी घेतलं, तुमच्याकडे एक बेबी कायम असतं. देन इट मस्ट बी दिस ऑर दॅट. सो तू जरी प्रेग्नन्सीच्या आधी सिनेमाचं शूट केलं असलं तरी आत्ता प्रमोशनमध्ये तू बिझी आहेस या सिनेमाच्या. आज आपण इथे भेटलोय, पण मग तेव्हा तू कसं मॅनेज करतेस दोघींना? आणि I have one nanny, one baby. So I have 2 nannies to take care of the baby. But the most important फॅक्ट इज दॅट की माझ्या घरची टीम रॉक सॉलिड आहे. म्हणजे माझी आई, माझे बाबा, माझे सासरे, माझी नणंद. आय थिंक दीज पीपल आर एक्स्ट्रीमली रॉक सॉलिड, आणि ओनली बिकॉज ते आहेत माझ्या आयुष्यात म्हणून मी बाहेर पडू शकते. रॉकी सिनेमाबद्दल बोलूयात. 8 तारखेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तुझं डान्स, जसं मी म्हटलं, अभिनय, सगळ्यांचाच एक चाहता वर्ग एक वेगळा आहे. आता नेमकं काय आहे आणि तुझ्या रंजितला तो रॉकी सिनेमा कसा? ह्यात मी SP कल्पनाची भूमिका करते, आणि माझे हजबंड स्वतः IPS आहेत. त्यामुळे मला घरातूनच एक म्हणतो ना बाळकडू मिळतं आपल्याला, तसं झालं. आणि मला त्यांनी एकच गोष्ट सांगितलेली, प्लीज डोंट ओव्हर ॲक्ट इन द फिल्म. कारण की बिकॉज जनरली ते बघतात जेव्हा पोलीस कोणी होतं तेव्हा असं वगैरे एक जास्त असतं. बट सटल कर, छान कर. सो आय वॉज टेकिंग टिप्स फ्रॉम हिम बिकॉज ऑब्व्हियसली ते ह्या डिपार्टमेंटचे आहेत. सो आय ट्राय टू डू माय बेस्ट. आणि प्रत्येक ह्या फिल्ममध्ये जेव्हा एक टर्निंग पॉईंट येतो तेव्हा कल्पनाचं काहीतरी घेणं देणं त्या टर्निंग पॉईंटचे असतं. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं होतं, वेन आय हर्ड द स्क्रिप्ट, इज व्हॉट इज शी डुईंग इन द फिल्म. अँड आय थिंक शी इज द वन जी गेम चेंजर आहे या फिल्ममध्ये. सो दॅट्स वॉट आय लाईक्ड अबाउट द कॅरेक्टर, आणि दॅट्स वाय आय डिड इट. कसा होता हा संपूर्ण अनुभव? कारण डिरेक्टर आपण बघितलं, डिरेक्टरची पहिली मराठी सिनेमा आहे, एक नवीन पेअर इंट्रोड्यूस होत आहे. कसा हा ओव्हरऑल सगळी थ्रू आउट जर्नी? आय थिंक इट इज अ व्हेरी युथफुल सेट. कारण की इतकी धमाल, इतकी मस्ती. कारण की बिकॉज आमचे जे डिरेक्टर आहेत अदनान, ही सो यंग आणि ही सो एनर्जेटिक, सो पॉझिटिव्ह. त्यामुळे ती एनर्जी आणि ती पॉझिटिव्हिटी ते सगळ्यांवर रब करायचे. आणि बिकॉज ऑफ दॅट एव्हरीबडी इज टू बी व्हेरी हॅपी अँड चिअरफुल ड्युरिंग शूटिंग. आणि अक्षय अँड संदीप आर फॅब्युलस इन द फिल्म. अक्षय इज एक्स्ट्रॉर्डनरली प्रिटी, आणि संदीपनी जी मेहनत घेतली आहे स्वतःवर, बॉडी कमवणं म्हणा किंवा अभिनयात, ती खरंच खूप कौतुकास्पद आहे. जसं मी मगाशी सगळ्यांशी बोलली, तर सिनेमा स्टंट आणि ॲक्शन, रोमॅन्स सगळ्यांनी भरलेला सिनेमा आहे. क्रांती कुठे असं काही स्टंट वगैरे करताना मला दिसलं? माझा एक अतिशय सुंदर सीन आहे. जेव्हा म्हणतात ना ऑडियन्सला जे हवं असतं ते आपण करतो, तेव्हा टाळ्या आणि शिट्ट्या पडतात. सो आय थिंक एक माणूस आहे ज्याला फटकावावं असं ऑडियन्सला निश्चित वाटत असणार हा सिनेमा बघत असताना, आणि त्याला मी बेदम मारते आणि ते ऑडियन्सना खूप आवडणार आहे. ते कसर निघाली कोणाला? हो, अगदी. आणि बट ड्युरिंग द शूटिंग एव्हरी टाईम आय एम हिटिंग यतीन कारेकर, पण एव्हरी टाईम ही इज अ फॅब्युलस ॲक्टर. आणि त्यांना प्रत्येक फटक्यानंतर सॉरी सर हे चाललेलं माझं. बट ही वॉज सो कोऑपरेटिव्ह, इज स्वीट हार्ट. अगदी इतकी सगळी स्टारकास्ट, म्हणजे नवीन कलाकार तर आहेत, पण हिंदीतले सुद्धा कलाकार या सिनेमामध्ये आहेत. तुझा तो संपूर्ण प्रवास कसा होता आणि लक्षात राहिलेला एखादा किस्सा आहे का? मला असं वाटतं की ह्या सिनेमामध्ये राहुलजी आहेत, ज्यांच्याबरोबर मी पहिल्यांदा काम केलं आहे. मी मुकुलजींबरोबर 2 सिरियल्स केल्या होत्या. सो मुकुल इज अ फ्रेंड, अँड राहुलजींबद्दल मी फक्त ऐकून होते. बट वेन आय सॉ हिम वर्क, ही वॉज सो इंटरेस्टिंग टू सी हिम वर्क, बिकॉज ते खूप अंडरप्ले करतात. आणि आय थिंक सो दॅट इज हिज पॉवर, बिकॉज कमी करून जास्त इम्पॅक्ट देतात ते कुठल्याही सीनला. सो आय थिंक मराठी इज नॉट हिज लँग्वेज, बट
आय थिंक सो जेव्हा ते साऊथला पण काम करून करून ते एक गोष्ट शिकले आहेत, चेहऱ्यावर ईज ठेवणं खूप गरजेचं असतं वेन इट इज नॉट युअर लँग्वेज, आणि दॅट ही डज फॅब्युलसली, आणि दॅट्स वाय इट रिचेस यू. इज फॅब्युलस. त्यामध्ये क्रांती, पण आता खरंच मला मजा येणार आहे तुला सिनेमात बघताना. आणि थँक्यू सो मच तुमच्याशी गप्पा मला. तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या बेबीचा इतका छान फोटो तुम्हाला दाखवला. तुम्हाला तो लवकर बघायला मिळणार नाही आहे, पण तो आता मी बघितला आहे, पण बघून मला कळलं आहे की त्या किती गोंडस आहेत. पण वन्स अगेन थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट तुला सिनेमासाठी.